इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. पहिल्या युनिट म्हणजेच लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि इट्स ॲप्लिकेशनवरील हे आपलं 10वं लेक्चर आहे फ्रॉम इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत कॉची और युलर्स होमोजेनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता हे इक्वेशन काय आहे त्याची डेफिनेशन सुरुवातीला आपण पाहूया. अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉर्म अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन of the form x raised to n dny by dx raised to n plus x raised to n minus 1 d raised to n minus 1 y into dx raised to n minus 1 plus and so on plus x into dy by dx plus y is equal to any function of x. That means या ठिकाणी कॉन्स्टंट पण असतील पहा, an असेल, या ठिकाणी an मायनस 1 असेल. ओके, कॉन्स्टंट पण असू शकतात, त्याला मल्टिप्लाय प्लस अँड सो ऑन प्लस a1 प्लस a0 into y is equal to f of x. That means an x raised to n d raised to n plus an minus 1 x raised to n minus 1 d raised to n minus 1 plus and so on plus a1x into d plus a0 into y is equal to f of x. या फॉर्म मध्ये ते डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे. सो अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ दिस फॉर्म इज कॉल्ड कॉची और युलर्स लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, लिनियरच असणार आहे. आता याचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं. ते सोल्युशन फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. सो फॉर फाइंडिंग solution of this differential equation or linear differential equation, convert it into linear differential equation with constant coefficient. आणि एकदा ते कन्वर्ट झालं की आपण इझिली त्याच्यावरती शॉर्टकट मेथड किंवा जनरल मेथड अप्लाय करू शकतो किंवा व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर मेथड अप्लाय करू शकतो. आपण शॉर्टकट मेथडच त्याच्यावरती अप्लाय करणार आहे, कारण त्या मेथडमध्ये याची एक्झाम्पल असतात. आणि मग सो पुट x इज इक्वल टू e रेज टू z. ओके, हे सबस्टिट्यूशन याच्यामध्ये करायचं आहे. सो फॉर दॅट put x is equal to e raised to z. आता या ठिकाणी z ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, त्यासाठी दोन्ही साइडचा लॉग घेतला. सो वी गेट log x is equal to z. म्हणजे ज्या ठिकाणी x असेल त्या ठिकाणी e raised to z रिप्लेस करायचं, ज्या ठिकाणी log x असेल त्या ठिकाणी z रिप्लेस होईल. सो दिस implies after differentiating dy by dx become dy by dz into dz by dx. ओके, आणि मग याला डिफरन्शिएट केलं तर dy by dx काय भेटेल, हे z चं फंक्शन आहे तर ते येणार आहे dy by dz into dz by dy by अप्लाइंग चेन रूल. आपल्याला z फंक्शन माहिती आहे इन टर्म्स ऑफ x, ते आहे log x. log x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, हे dy by dz आहे तसं आहे. y इन टर्म्स ऑफ z आपल्याला माहित नाहीये, पण z इन टर्म्स ऑफ x आपल्याला माहित आहे. z चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 upon x. So from this we get हा x आहे तो इकडे आपण शिफ्ट केला. So we get x dy by dx is equal to dy by dz. Therefore replace x dy by dx is equal to dy, capital dy, where capital D become d by dz.
या ठिकाणी कॅपिटल डी म्हणजे काय आहे, डी बाय डी झेड आहे. ओके, त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर असेल तर त्याच्याऐवजी रिप्लेस होईल डी इंटू डी मायनस वन वाय कॉमा एक्स क्यूब डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब असेल तर त्याच्याऐवजी रिप्लेस होईल डी इंटू डी मायनस वन इंटू डी मायनस टू वाय अँड सो ऑन. ओके, अँड सो ऑन. या पद्धतीनं ते रिप्लेसमेंट होईल आणि हे रिप्लेसमेंट त्याच्यामध्ये केलं की ते जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते आपल्याला linear differential equation with constant coefficient मिळून जाईल. So using this substitution we get our differential equation into linear differential equation with constant coefficient. So solve this by previous method. आणि मग हे जे आहे ते प्रिव्हियस मेथड यूज करून तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. एकदा ऑब्झर्व करा, याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, एक्स ई रेस टू एक्स च्या ऐवजी ई रेस टू झेड म्हणजे झेड इज इक्वल टू लॉग एक्स आणि त्याच्यानंतर एक्स डी वाय बाय डी एक्स च्या ऐवजी डी वाय, एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर च्या ऐवजी डी इंटू डी मायनस वन वाय. क्युबिक टर्म आले असेल तर ते पुढे एक एक फॅक्टर वाढत जातो. हे सबस्टिट्यूशन जे आहे ते या ठिकाणी महत्वाचं आहे. ओके, एकदा ऑब्झर्व करा. Now first example on Cauchy's or Euler's homogeneous linear differential equation become solve x square d square y by dx square minus 2x dy by dx minus 4y is equal to x square. So here we are put x is equal to e raised to z. So from this we get log x is equal to z. So use this substitution. याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म आली पहा एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स, तर त्याच्याऐवजी येईल एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स, याच्याऐवजी येणार आहे डी वाय. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची पण टर्म आहे याच्यामध्ये, तर त्याच्याऐवजी येईल डी इंटू डी मायनस वन वाय म्हणजेच येणार आहे डी स्क्वेअर मायनस डी इंटू वाय. ओके, हे सबस्टिट्यूशन होईल. या ठिकाणी हा कॅपिटल डी म्हणजे काय आहे, तर कॅपिटल डी म्हणजे आहे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड, कारण हे एक y आणि z मध्ये कन्वर्ट होणार आहे. सो देअरफॉर आवर डिफरन्शियल इक्वेशन बिकम डी स्क्वेअर मायनस डी इंटू वाय. ओके, फर्स्ट सेकंड डेरिव्हेटिव्ह टर्म त्याच्याऐवजी येणार आहे डी स्क्वेअर मायनस डी इंटू वाय बाय आवर सबस्टिट्यूशन मायनस हा टू कॉन्स्टंट आहे तसा एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स, त्याच्याऐवजी येणार आहे कॅपिटल डी इंटू वाय, देन मायनस 4y कॉन्स्टंट ॲज इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरच्या ऐवजी एक्सच्या ऐवजी येणार आहे ई रेस टू झेड, तर ते झालं ई रेस टू झेड ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस 2 लॉग एक्स आहे, लॉग एक्सच्या ऐवजी आहे झेड. आता याच्यातून वाय कॉमन काढला तर हे होईल पहा, देअरफॉर डी स्क्वेअर मायनस डी मायनस 2d मायनस 4 इंटू वाय इज इक्वल टू ई रेस टू 2z प्लस 2 इंटू झेड. तर या पद्धतीने आपलं डिफरन्शियल इक्वेशन आलेलं आहे, म्हणजेच आलेलं आहे इथे डी स्क्वेअर मायनस 3d मायनस 4 into y is equal to e raised to 2z plus 2 into z. Now write auxiliary equation. So auxiliary equation is, या ठिकाणी auxiliary equation आहे पहा, d square minus 3d minus 4 is equal to 0. आणि याच्यावरून जर रूट फाइंड केले तर रूट येतात पहा d is equal to 4, minus 1. असे दोन रूट या ठिकाणी आपल्याला भेटतात. and therefore yc become c1 e raised to 4z plus c2 e raised to minus 1 into z. ओके, या पद्धतीने yc भेटतो. हा z मध्ये येणार आहे, कायम लक्षात ठेवायचं, कारण या ठिकाणी आपली सबस्टिट्यूशन आहे x च्या ऐवजी e raised to z म्हणजेच log x च्या ऐवजी z. ओके, तर हा झाला yc. नाव yp इज इक्वल टू, हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट आहे. हे सबस्टिट्यूशन यूज करून आपण कॉचीला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट मध्ये कन्वर्ट केले. पहा इथं प्रत्येक ठिकाणी कोएफिशिएंट कॉन्स्टंट आहे, कुठेही एक्स वाय झेड कुठलीही टर्म नाहीये.
म्हणजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट इक्वेशन झाले. आणि आता आपण वायपी फाइंड करण्यासाठी शॉर्टकट मेथड अप्लाय करू शकतो. तो वायपी बिकम 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 3d मायनस 4 इंटू फंक्शन ई रेस टू 2z प्लस 2z. या पद्धतीने ते फंक्शन येत आहे. दोन फंक्शनची बेरीज आहे, ऑपरेटर सेपरेट ऑपरेट होईल. सो yp इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 3d मायनस 4 इंटू फंक्शन, फर्स्ट फंक्शन e raised to 2z, then plus 2 outside 1 upon d square minus 3d minus 4 into remaining function is z. या पद्धतीने ते फंक्शन सेपरेट होतंय पा. ओके, दोन्ही फंक्शन वरती ऑपरेटर आपण सेपरेट ऑपरेट करतोय. आता हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, पॉवरला लिनियर फॅक्टर आहे z चा, म्हणजे आपण डायरेक्ट शॉर्टकटची पहिली केस याच्यावरती अप्लाय करू शकतो. सो दिस इज इक्वल टू 1 अपॉन डी च्या ऐवजी a म्हणजे 2 येणार आहे. सो 2 स्क्वेअर मायनस 3 इंटू 2 मायनस 4. हे 0 येत नाही पा. ई रेस टू 2z अगोदर चेक करायचं 0 येते का नाही ते. डी च्या ऐवजी 2 घेतलं, 2 चा स्क्वेअर 4 प्लस 4 मायनस 4 कॅन्सल. डी च्या ऐवजी 2 घेतलं, मायनस 3 इंटू 2 बिकम मायनस 6. मायनस 6 आन्सर येते, 0 येत नाही, म्हणजे केस फेल होत नाही. प्लस 2. आता याच्यामध्ये z ची पॉवर टर्म आहे पा, z रेस टू 1 आहे. ओके, z चं पॉवर फंक्शन असेल तर आपल्याकडे केस आहे, आपण काय करतो, डिनॉमिनेटरचे जे फाय ऑफ डी फंक्शन आहे त्याला लिहितो आपण 1 अपॉन 1 प्लस और मायनस साय ऑफ डी. आता यासाठी कॉन्स्टंटला कॉमन घ्यायचं चिन्ह सकट. तर याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे -4, -4 ला कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये इथं -4 च्या ऐवजी येईल 1, म्हणजेच -4 ने आपण डिवाइड करतो. याला -4 ने डिवाइड केलं 1 आलं, याला -4 ने डिवाइड केलं त्याला मायनस डी स्क्वेअर मायनस 3z अपॉन 4 आणि मग आपलं फंक्शन z आहे तसं. ओके, आता या पद्धतीने हे आलेलं आहे 4 मायनस 4 कॅन्सल, म्हणजे आलं -1 अपॉन 6 ई रेस टू 2z. ओके, याला -1 अपॉन 6 ई रेस टू 2z प्लस इथं 2 चा भाग जातोय, प्लस अपॉन मायनस येणार आहे -1 अपॉन 2. आणि याच्यासाठी डायरेक्ट आपल्याकडे एक्सपान्शन आहे ते इथं यूज करतोय मी. मध्ये प्लस आहे, 1 मायनस आहे, 1 मायनस आहे. 1 मायनस साय ऑफ डी असेल तर ते 1 प्लस साय ऑफ डी प्लस साय ऑफ डी स्क्वेअर प्लस साय ऑफ डी क्यूब अँड सो ऑन. तर येणार आहे 1 प्लस साय ऑफ डी म्हणजे आहे डी स्क्वेअर मायनस 3d डिवायडेड बाय 4 प्लस डी स्क्वेअर मायनस 3d डिवायडेड बाय 4 इट्स स्क्वेअर प्लस अँड सो ऑन. म्हणजे या ब्रॅकेटची पॉवर एक ने वाढत जाईल इंटू झेड फंक्शन आहेतच. सो इन दॅट वे वी गेट मायनस ई रेस टू 2z डिवायडेड बाय 6 मायनस 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट. आता काय करायचंय आपल्याला, इथं z ची पॉवर बघायची. z ची पॉवर किती आहे, 1 आहे. 1 पेक्षा मोठी पॉवर असेल d ची तर त्या d च्या टर्म काढून टाकायच्या. ओके, तर 1 आहे तसा. त्याच्यानंतर प्लस इथं d ची पॉवर 2 आहे पा, z च्या पॉवर पेक्षा मोठे म्हणजे ती टर्म निघून जाईल, म्हणजे उरेल मायनस 3d अपॉन 4 प्लस इंटू मायनस होईल मायनस 3d अपॉन 4. इथं पॉवरला 2 आहे म्हणजे टोटल टर्म कॅन्सल होईल, पुढच्या पॉवरला टर्मला पॉवर 3 असणार आहे आणि हायर पॉवर असणार आहे, त्याच्यामध्ये पुढच्या सगळ्या टर्म निघून जात आहेत म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे त्याचा 0 येणार आहे. ओके, सो इन दॅट वे वी गेट मायनस ई रेस टू 2z डिवायडेड बाय 6 मायनस 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट. z ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं ते आलं z मायनस 3 अपॉन 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ z. So in that way we get minus e raised to 2z upon 6 minus 1 upon 2 into bracket z minus 3 divided by 4. So this is our yp and therefore y is equal to yc plus yp which is equal to yc आपला आला होता पा c1 e raised to 4z plus c2 e raised to minus z plus yp आहे minus e raised to 2z divided by 6 minus 1 upon 2 into bracket z minus 3 by 4. ओके, z मध्ये येणार आहे. इथं चुकून आपण x लिहितो, x लिहायचं नाही, ते z मध्ये आलं पाहिजे आणि नंतर मग आपल्या सबस्टिट्यूशनची मदत घेऊन त्याला x मध्ये कन्वर्ट करायचं आहे. and therefore y is equal to, या ठिकाणी यूज केलेलं सबस्टिट्यूशन मी लिहितोय. सबस्टिट्यूशन आहे x कोणाच्या ऐवजी, x च्या ऐवजी आपण e रेस टू z घेतला, म्हणजे e रेस टू z असेल तर x पुट करा. ठीक आहे, याच्यावर आपण काय लिहू शकतो,
ई रेस टू ए झेड असेल तर काय येईल एक्स रेस टू ए येईल. एक्स ई रेस टू टू झेड असेल तर ते येईल एक्स रेस टू टू. ई रेस टू मायनस झेड असेल ते येईल एक्स रेस टू मायनस वन अँड सो ऑन. आणि ज्या ठिकाणी लॉग एक्स आहे त्याच्याऐवजी येईल झेड. तर हे आपल्याला रिप्लेस करायचं आहे. कशावरून लिहिलंय आपण आपल्या सबस्टिट्यूशनवर. ओके, तर या ठिकाणी बघूया काय आलेलं आहे. C1 कॉन्स्टंट आहे तसा ई रेस टू 4z आहे म्हणजे रिप्लेस होईल एक्स रेस टू 4 प्लस C2 आहे तसा ई रेस टू मायनस झेड आहे म्हणजे येईल एक्स रेस टू मायनस 1. ओके, मायनस ई रेस टू 2z आहे म्हणजे येईल एक्स रेस टू 2 अपॉन 6 मायनस 1 अपॉन 2 कॉन्स्टंट आहे तसं झेड आहे. झेडच्या ऐवजी येणार आहे लॉग एक्स मायनस कॉन्स्टंट आहे तसा. सो इन दॅट वे वी गेट फायनल आन्सर. ओके, तर अशी ही कॉची युलरची एक्झाम्पल आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे हे व्यवस्थित बघून घ्या. आणखी एक्झाम्पल आपण पाहूया याच्यावरती. Now second example on Cauchy or Euler's homogeneous linear differential equation become x cube d cube y by dx cube plus 2x square d square y by dx square plus 2y is equal to x plus 1 upon x. एक ची पॉवर टर्म मल्टिप्लाय आहे पहा. इथं एक काळजी घ्यायची, जेवढी ऑर्डर डेरिव्हेटिव्हची असेल तेवढीच एक ची पॉवर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे एक ची पॉवर 3 आहे पहा. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे एक ची पॉवर 2 आहे. ठीक आहे, जेवढी डेरिव्हेटिव्हची ऑर्डर तेवढीच एक ची पॉवर. म्हणजे हे झालं कॉची युलर्स डिफरन्शियल इक्वेशन. मग या ठिकाणी आपल्याला पुट करायचं आहे. पुट x इज इक्वल टू ई रेस टू झेड. सो फ्रॉम दिस लॉग एक्स बिकम लॉग एक्स इज इक्वल टू झेड. ठीक आहे, हे सबस्टिट्यूशन या ठिकाणी होईल. आणि मग अँड x इंटू डी वाय बाय डी एक्स याच्याऐवजी रिप्लेस करतो आपण कॅपिटल डी इंटू वाय. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची पण टर्म याच्यामध्ये आहे तर त्याच्याऐवजी येईल डी इंटू ब्रॅकेट डी मायनस 1 वाय म्हणजेच येणार आहे डी स्क्वेअर मायनस डी इंटू वाय. त्याचबरोबर थर्ड ऑर्डर टर्म पण याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे येईल एक्स क्यूब डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब. याच्याऐवजी रिप्लेस होईल डी इंटू ब्रॅकेट डी मायनस 1 इंटू डी मायनस 2 इंटू वाय. सिम्प्लिफाय दिस विल गेट डी इंटू ब्रॅकेट डी मायनस 1 इंटू डी मायनस 2 बिकम डी स्क्वेअर मायनस 3d प्लस 2 इंटू वाय. परत या डी ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं ते डी क्यूब मायनस 3d स्क्वेअर मायनस 2d इंटू वाय. तर हे रिप्लेस करायचं आहे आपल्या इक्वेशन दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. सो डिफरन्शियल इक्वेशन बिकम थर्ड डेरिव्हेटिव्ह टर्म आहे त्याच्याऐवजी येणार आहे डी क्यूब मायनस 3d स्क्वेअर मायनस 2d. सॉरी या ठिकाणी मायनस नाही तर प्लस आहे. सो प्लस 2d इंटू वाय देन प्लस 2 कॉन्स्टंट ॲज इट इज. सेकंड डेरिव्हेटिव्ह टर्म आहे त्याच्याऐवजी येणार आहे डी स्क्वेअर मायनस डी इंटू वाय. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टर्म याच्यामध्ये नाहीये, पुढे आहे प्लस 2y ते आहे तसं राहील. इज इक्वल टू एकच्या ऐवजी येणार आहे ई रेस टू झेड प्लस 1 अपॉन एक्स. एकच्या ऐवजी ई रेस टू झेड. आणि या पद्धतीने मग हे आलं बघा डी क्यूब मायनस 3d स्क्वेअर मायनस 2d. या 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं प्लस 2d स्क्वेअर मायनस 2d प्लस 2 आणि y ला कॉमन घेतलेलं आहे. आणि हे आलं ई रेस टू झेड प्लस ई रेस टू मायनस झेड. ही झेडची टर्म जी आहे डिनॉमिनेटरला त्याला वरती घेतलं, पॉवरचं साइन चेंज होईल. मग या पद्धतीने आलेला आहे डी क्यूब त्याच्यानंतर मायनस डी स्क्वेअर देन मायनस डी स्क्वेअर. इथं प्लस 2d आहे, हे प्लस 2d आणि मायनस 2d कॅन्सल होईल आणि उरेल कॉन्स्टंट प्लस 2 इंटू वाय इज इक्वल टू ई रेस टू झेड plus e raised to minus z, and therefore auxiliary equation is या ठिकाणी auxiliary equation येणार आहे d cube minus d square plus 2 is equal to 0. आता याचे रूट फाइंड करायचे तर कॅल्सीची मदत घेऊन इझिली तुम्ही याचे रूट फाइंड करू शकता. क्यूबिक पॉलिनॉमियल आहे, ज्याला कॅल्सी नाहीये ज्याच्याकडे तर तो काय करू शकतो मॅन्युअली सिंथेटिक डिव्हिजन यूज करून याचे रूट फाइंड करू शकतो. तर या केसमध्ये सिंथेटिक डिव्हिजन यूज करण्यासाठी एक रूट माहित पाहिजे. तर एक रूट आपल्याला माहित आहे डी च्या ऐवजी तुम्ही जर या ठिकाणी -1 रिप्लेस केला तर ते -1 प्लस 2 0 येत आहे. म्हणजे एक रूट आपल्याला माहित आहे -1. कोएफिशियंट जे आहेत ते ओळीनं या स्टँडिंग लाईनच्या उजव्या साईडला लिहायचे. डी क्यूबचा कोएफिशियंट 1, डी स्क्वेअरचा कोएफिशियंट -1, डी ची टर्म नाहीये त्याचा कोएफिशियंट 0 घेणार आहे आपण आणि प्लस कॉन्स्टंट 2.
ओके, सिंथेटिक डिव्हिजन मध्ये उजव्या साईडची स्टँडिंग लाईनच्या उजव्या साईडची टर्म आहे ते आपण आहे तशी लिहितो. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, -1 × 1 बिकम -1. या दोघांची बेरीज येणार आहे -1 -1 -2. परत या -1 ने आलेल्या उत्तराला मल्टिप्लाय करायचं, -1 × -2 +2. परत या दोघांची ऍडिशन 2, परत या -1 ने 2 ला मल्टिप्लाय केलं त्याला -2. परत या दोघांची ऍडिशन ती 0च येणार आहे कारण -1 हा याचा रूट आहे. आता हे इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचे, हे सगळे कोएफिशियंट आहेत. 3 कोएफिशियंट आहेत म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. ओके, जर 4 कोएफिशियंट असते तर क्यूबिक इक्वेशन आलं असतं. हा पहिला कॉन्स्टंट आहे तसा +2 इथं इक्वल टू 0 असणार आहे. हा पुढचा -2 त्याला मल्टिप्लाय d, त्याच्या पुढचा 1 त्याला मल्टिप्लाय d². आता याचे रूट फाइंड करण्यासाठी परत तुम्हाला काहीतरी यूज करावं लागेल. तर याचे रूट जे आहेत ते स्टँडर्ड फॉर्म्युल्याने आपल्याला मिळतात. d = 1 ± i. ओके, या पद्धतीने इमॅजिनरी 2 रूट मिळतात पहा. हे तुम्ही घरी सिम्प्लिफाय करू शकता इझिली. therefore yc become एक रूट आहे म्हटलं तर इथं अगोदर मी रूट लिहितो. d = -1, 1 ± i. ओके, एक रूट हा रियल आहे, दुसरे 2 आहेत ते इमेजनरी आहे. सो yc = c1 e−1 z प्लस दुसऱ्या इमेजनरी रूट मध्ये रियल पार्ट आहे 1, सो e−1 × z इंटू ब्रॅकेट इमेजनरी पार्ट आहे 1, सो c1 sin z प्लस c2 cos z. मी या पद्धतीने yc येतोय पहा. एकदा हे तुम्ही घरी चेक करा कशा पद्धतीने ते रूट येतात ते. नाव yp = 1 d³ मायनस d चा पॉलिनॉमियल आलेला आहे d³ मायनस d² प्लस 2, राईट. d³ मायनस d² प्लस 2 इंटू फंक्शन e⁻z प्लस e⁻−z. दोन फंक्शनची बेरीज आहे तर ऑपरेटर आपला सेपरेट ऑपरेट होईल. 1 d³ मायनस d² प्लस 2 इंटू e⁻z प्लस 1 d³ मायनस d² प्लस 2 इंटू e⁻−z. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन आहेत पहा दोन्ही, म्हणजे शॉर्टकटची पहिली केस अप्लाय करायची आहे. पण ती केस अप्लाय करताना टेस्ट फेल होती का नाही ते आपल्याला चेक करावं लागेल. त्यासाठी काय करायचं, e च्या पॉवरला जो z आहे त्याचा कोएफिशियंट म्हणजे a असतो, ती व्हॅल्यू काय आहे ती बघायची. इथं a म्हणजे 1 आहे, इथं a म्हणजे -1 आहे. 1 किंवा -1 जर आपला रूट असेल तर आपली टेस्ट फेल होणार आहे. पहिल्यामध्ये 1 आहे, 1 हा रूट नाही म्हणजे टेस्ट फेल होत नाही. तर डायरेक्ट मी लिहितो इथं d च्या ऐवजी आपण a रिप्लेस करतो पहिली केस यूज करून. म्हणजे येणार आहे 1³ मायनस 1² प्लस 2 e⁻z. केस फेल होत नाही कारण 1 हा याचा रूट नाही. पुढे e च्या पॉवरला a म्हणजे आहे -1. -1 हा रूट आहे आपल्या इक्वेशनचा, म्हणजे या ठिकाणी टेस्ट फेल होईल. आणि टेस्ट फेल होत असेल तर आपण व्हेरिएबल लिहितो वरती z आणि खाली डेरिव्हेटिव्ह घेतो. तर डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3d² मायनस 2d. 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे आणि फंक्शन e⁻z आहे तसं. ओके, या पद्धतीने आलेलं आहे 1³ 1, 1² 1, 1 - 1 1 म्हणजे आलं e⁻z/2 आणि हे आलेलं आहे प्लस z. आणि आता टेस्ट अप्लाय करू, शॉर्टकट मेथड अप्लाय करूया. 3 इंटू 1² मायनस 2 इंटू 1, सॉरी -1 या ठिकाणी -1 पाहिजे, इंटू e⁻z ॲज इट इज. So in that way we get e⁻z/2 येणार आहे 1² प्लस 1 प्लस 1 इंटू 3 3 आणि हे -2 इंटू -1 प्लस 2, 3 प्लस 2 5. So we get z/5 e⁻z. हा झाला yp and therefore y is equal to yc plus yp. Therefore y is equal to yc आला होता पहा आपला c1 e⁻z प्लस e⁻z into bracket c2 sin z plus c3 cos z plus yp is e⁻z/2 plus z e⁻−z/5. हे आलं z मध्ये, पण आपलं इक्वेशन x आणि y मध्ये, म्हणजे इथं x मध्ये उत्तर आलं पाहिजे. सो यूज सबस्टिट्यूशन अँड रिप्लेस व्हॅल्यू. वी गेट c1 e⁻z आहे, e⁻z च्या ऐवजी x आहे
तर ई रेस टू मायनस झेड त्याच्याऐवजी येणार आहे एक्स रेस टू मायनस वन प्लस ई रेस टू झेडच्या ऐवजी एक्स इंटू ब्रॅकेट सी टू साइन झेड झेडच्या ऐवजी लॉग एक्स प्लस सी थ्री कॉस झेड झेडच्या ऐवजी लॉग एक्स प्लस ई रेस टू झेडच्या ऐवजी एक्स डिवायडेड बाय टू प्लस झेडच्या ऐवजी लॉग एक्स आणि ई रेस टू मायनस झेड आहे त्याच्याऐवजी एक्स रेस टू मायनस वन अपॉन 5. सो दिस इज अवर फायनल आन्सर. या पद्धतीनं ते रिप्लेस करायचं. या ठिकाणी परत सांगतोय पा मी एक्सप्लेन करतोय. ई रेस टू झेड कोणाऐवजी घेतलं होतं आपण एक्सच्या ऐवजी ई रेस टू झेड घेतलं होतं. ई रेस टू ए झेड असेल तर ते येईल एक्स रेस टू ए. ई रेस टू टू झेड असेल तर ते येईल एक्स रेस टू टू अँड सो ऑन. आणि ज्या ठिकाणी लॉग झेड आहे त्या ठिकाणी आपण लॉग एक्स चे सबस्टिट्यूशन करत असतो. तर या पद्धतीने फायनल आन्सर आपल्याला मिळून जात आहे. अशी युलर्स आणि कॉचीची एक्झाम्पल आहेत पा. अजून 2 एक्झाम्पल तुम्ही सोडवल्यानंतर ही मेथड जी आहे ती तुमची परफेक्ट होऊन जाईल. आरामशीर तुम्ही याचे एक्झाम्पल सोडवू शकाल. ओके, याच्यानंतर आहे लिजेंडर डिफरन्शियल इक्वेशन. लिजेंडर मध्ये काय होतं पा हे या ठिकाणी थोडक्यात सांगतो मी. लिजेंडर डिफरन्शियल इक्वेशन काय आहे. या ठिकाणी एकच्या पॉवर मल्टिप्लाय आले होते डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. ओके, तर लिजेंडर मध्ये काय येते लिनियर फॅक्टरची पॉवर मल्टिप्लाय येते. एकच्या ऐवजी लिनियर फॅक्टरची पॉवर मल्टिप्लाय असणार आहे. मग सबस्टिट्यूशन एकच्या ऐवजी होतं त्याच्याऐवजी सबस्टिट्यूशन कोणाऐवजी होईल एक्स प्लस बी त्याच्याऐवजी ई रेस टू झेड हे सबस्टिट्यूशन होईल. म्हणजे झेड इज इक्वल टू काय येईल लॉग ऑफ एक्स प्लस बी येईल. ओके, आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतला तर डेरिव्हेटिव्ह काय येतो पा एक्स प्लस बी डीवाय बाय डी एक्स असेल तर त्याच्या ऐवजी येतं पा ए इंटू डी वाय एक्स प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर त्याच्या ऐवजी येतं ए स्क्वेअर डी इंटू डी मायनस वन वाय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की काय करायचं आपल्याला फक्त सबस्टिट्यूशन याच पद्धतीने येणार आहे. फक्त फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असेल तर डी ला मल्टिप्लाय ए म्हणजे एकचा कोएफिशियंट. सेकंड डेरिव्हेटिव्ह असेल तर डी ला मल्टिप्लाय एकच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. थर्ड डेरिव्हेटिव्ह असेल तर डी ला मल्टिप्लाय एकच्या कोएफिशियंटचा क्यूब. ओके, जेवढी डेरिव्हेटिव्हची ऑर्डर असणार आहे तेवढी एची पॉवर घ्यायची मल्टिप्लाय. एवढाच चेंज त्याच्यामध्ये आहे, बाकी सगळं सेम आहे. ओके, तर एकदा बघून घ्या. हे ऑब्झर्व करा एकदा व्यवस्थित. आपण पुढच्या लेक्चरमध्ये लिजेंडर डिफरन्शियल इक्वेशन काय आहे ते बघूया. थँक्यू.